जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय किंवा खंडपीठ नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल, या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरला असेल, क्लर्कसाठी असेल किंवा क्लर्क, शिपाई, स्टेनोग्राफर किंवा ड्रायव्हर या पदांसाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही एक पदापेक्षा जास्त फॉर्म भरलेले असतील, तर तुमचे हॉल तिकीट आहे ते तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आणि ते कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला ते दाखवणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या काळजी तुम्ही घ्यायची आहेत, आता या 6 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, ते संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता आपण जे आहे हे बघा, प्रथम तुम्हाला इथे दिसत असेल बॉम्बे हायकोर्ट जे आहे, पोस्ट ऑफ प्यून, हमाल, फराश या पदासाठी तुम्ही जे हॉल तिकीट आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे, ते इथं तुम्हाला दिसत असेल लिंक. हे बघा, ही लिंक जी आहे ही मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या क्लिकवर करून तुम्ही त्या डायरेक्ट होम पेजवर याल आणि त्या होम पेजवर तुम्ही तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तो तुम्ही इथे टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन ID तुमचा PEN असा सुरू होईल. त्यानंतर तुमचे जे काही असेल नंबर ते तुम्ही इथे टाकायचा आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ टाका, डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्ही व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि ते जनरेट म्हटलं की लगेच तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे. त्याच पद्धतीने तुमचा जो आहे तो क्लर्कसाठी सुद्धा असणार आहे. क्लर्क, शिपाई या संपूर्ण गोष्टीचे जे आहेत ते तुम्हाला तिथं शिफ्ट दिलेली असेल, रिपोर्टिंग टाईम दिलेला असेल. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो की हायस्कूलमध्ये तुमचे एक्झाम जे आहेत ते अरेंज होऊ शकतात. त्याच पद्धतीने हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जे आहेत ते नंबर ऑफ हायस्कूलमध्ये त्या विद्यार्थ्यांचे पेपर जे आहेत ते होणार आहेत. म्हणजे ज्या आपण अपडेट्स दिलेल्या आहेत त्या तंतोतंत ठरताना दिसत आहे. मग आता पेन पेपर सोबत तुमचा हा पेपर होणार आहे. 30 मार्काचा पेपर असणार आहे. 30 पैकी 30 विद्यार्थ्यांना येऊ शकतात आणि ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 सुद्धा मार्क येतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पिऊन म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जेव्हा एक्झाम आले होते शिपाई पदासाठी, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं की सर एवढे मार्क्स विद्यार्थ्यांना कसे मिळाले, कारण सिलेबस असेल किंवा प्रश्नाची काठिण्य पातळी असेल किंवा करंट अफेअर असेल, संपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असतातच का? तर मग मी त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इथं अपेअर झालेले आहेत, काही विद्यार्थी MPSC देणारे आहेत, काही विद्यार्थी चांगले उच्च शिक्षित आहेत, परंतु त्यांना एक जॉब पाहिजे असेल म्हणून त्यांनी क्लर्क ह्या पदासाठी किंवा शिपाई या पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 सुद्धा मार्क येतात. डिस्ट्रिक्ट हायकोर्टमध्ये तुम्ही मला क्वेश्चन केले होते की पैकीच्या पैकी मार्क का मिळतात. समजा जर हायकोर्टमध्ये जर पैकीच्या पैकी जर मार्क मिळाले तर तुम्हाला त्यामध्ये आश्चर्य वाटता कामा नये. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 25+ मार्क यायला पाहिजे जर तुम्हाला शॉर्ट तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर. कारण संपूर्ण गोष्टी तुमच्या मार्क्स, तुमचे स्वच्छता चाचणीचे मार्क्स, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू, अशा संपूर्ण 3 गोष्टींवर तुमचं सिलेक्शन जे आहे ते डिपेंड असतं जे पिऊनसाठी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. आता विद्यार्थी जे शिपाई सोडून जे विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांना 45+ मार्क तर मॅन्डेटरी आहेतच, परंतु कमीत कमी त्या विद्यार्थ्यांना माझा एक अंदाज आहे, त्यांना 62+ मार्क किंवा 65 तुम्ही पकडा, ±3 किंवा 2 करून घ्या, एवढे मार्क तुम्हाला आले पाहिजे, तेव्हाच तुम्ही टायपिंगसाठी इलिजिबल होऊ शकतात, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. 62 मी का सांगितलं, कारण अगोदरचे जे नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा बॉम्बे ब्रेंच असेल, यामध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी 90 पैकी विद्यार्थ्यांना इतके मार्क्स आले होते की त्यांना कट ऑफ लावला गेला आणि तो कट ऑफ जो होता तो 65चा आला होता. तर आता बहुतांश जे यूट्यूब चॅनल असतील किंवा इतर जे कोणी तुम्हाला सांगणारे असतील तर ते 65+ सांगत असतील, परंतु माझा जो एक अंदाज आहे तो 62चा आहे. तुम्ही ±2 सुद्धा करू शकतात. का? कारण जे जागांची संख्या असेल, टायपिंगमध्ये घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल, अशा संपूर्ण गोष्टी पाहून कट ऑफ जो आहे तो 65च्या थोडा कमी लागू शकतो, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. म्हणून तुम्हाला 65+ मार्क आणायचे आहेत, परंतु सेफ झोनमध्ये असताना तुम्ही 65+ कितीही मार्क आले तर तुम्ही सेफ झोनमध्ये राहणार आहेत. त्यानंतर मग तुमचं टायपिंग होईल. टायपिंगनंतर तुम्हाला मार्क्स मिळतील, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि या 3 बेसिसवर जे आहे ते तुमचे
व्यवस्थित सिलेक्शन होणार आहे. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तर बघा पिऊन असेल किंवा तुमचं क्लर्क असेल किंवा तुमचं ऑर ड्रायव्हर, इथं ड्रायव्हर करून घ्या आणि तुमचं इथं स्टेनो करून घ्या. ठीक आहे. आता स्टेनो जाऊ द्या, इथं क्लर्क करून घ्या, इथं पिऊन आणि ड्रायव्हर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगोदर जे तुम्ही अभ्यास केलेला असेल, टेस्ट सिरीज लावलेली असेल, त्यामध्ये तुमचा जो स्कोर येत असेल, बहुतांश विद्यार्थ्यांना वाटत असेल की ड्रायव्हर किंवा पिऊन या पदासाठी जी परीक्षा होते ती सोपी स्वरूपाची असते, परंतु सोपी स्वरूपाची असताना ती कन्फ्युजिंग टाईप तुम्हाला विचारू शकतात. वन हँडेड म्हणजे तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ते शुअर शॉट माहिती आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की याचं आन्सर हेच आहे, मी वाचलेलं आहे. त्या क्वेश्चनची ॲक्युरसी ज्या विद्यार्थ्याची जास्त असेल त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. तर आता तुमचे 5 ते 6 दिवस शिल्लक आहेत. त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करायची आहे की जे वन लायनर क्वेश्चन आहेत, वन लायनरचा अर्थ म्हणजे असा की समजा एक स्टेटमेंट असेल आणि स्टेटमेंटचं आन्सर, अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही व्यवस्थित गो थ्रू करा. कुठलंही तुम्ही करंट अफेअर तुमचं या 2 ते 3 महिन्याचंच करंट अफेअर करा. त्यानंतर मग त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. समजा जर विचारलंच त्यांनी तर मग मागच्या वर्षाचं सुद्धा ते विचारू शकतात. कारण मागचा जो अनुभव आहे, मागचा अनुभव पाहता त्यांनी मागच्या वर्षाचं करंट अफेअर विद्यार्थ्यांना सहसा विचारलेलं आहे. परंतु आता पेपरची काठिण्य पातळी असेल किंवा विद्यार्थ्यांची संख्या असेल, तर ऑलमोस्ट जे विद्यार्थ्यांचं काहीही अभ्यास झाला नसेल तर त्यांनी 3 महिन्याचं तरी त्यांनी करंट अफेअर बघून जायचं आहे. एन्शियंट असेल, जैनिझम असेल, हिस्ट्री असेल, या संपूर्ण गोष्टीचे जे आहेत ते वन लाईनर तुम्ही क्वेश्चन करून जा. जास्त डीपमध्ये अभ्यास करू नका. कारण जे स्टेट बोर्ड असेल, ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डमधून अभ्यास केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना थोडा फायदा मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांची कमांड असेल जॉग्राफीवर त्या विद्यार्थ्यांना 1-2 मार्क प्लस येऊ शकतात. त्यानंतर पॉलिटीवर क्वेश्चन जे आहेत ते तुमचे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पॉलिटीवर किती क्वेश्चन येतील किंवा हायकोर्टचे जे नियम आहेत त्यांच्यावर किती क्वेश्चन येतील, तर अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला जास्त करून येणार नाही. पॉलिटी क्वेश्चन तुम्हाला 1-2 येऊ शकतात. त्यानंतर इतर जे क्वेश्चन आहेत म्हणजे चेअरमन कोण झाला किंवा समजा एखादी बॉडी असेल त्या बॉडीचा अध्यक्ष असेल किंवा आता नियुक्त झालेले लोकपाल असेल बिल त्यामध्ये अध्यक्ष असेल किंवा आपण विविध जे असतात आपलेवाले समिट होत असतात, ते समिट कुठे झाले, कसे झाले, अशा पद्धतीचे जे वन लायनर क्वेश्चन आहेत त्या तुम्ही जास्त फोकस करायचं आहे. तसंच जे विद्यार्थी क्लर्कसाठी असतील त्या विद्यार्थ्यांनी ग्रामर, मराठी, इंग्लिश, कम्प्युटर बेस्ड क्वेश्चन ह्यावर जास्त फोकस करायचा आहे ॲज कम्पेअर टू इतर ज्या गोष्टी आहेत त्या. कारण इथून तुम्हाला जे क्वेश्चनची जी टॅकलची जी पॉसिबिलिटी आहे, कम्प्युटर असेल, ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल किंवा तुमचं इंग्लिश असेल किंवा तुमचा अजून जे अभ्यास तुम्ही केलेला असेल इतर स्पर्धा परीक्षामधून, तर त्यामधून तुम्हाला क्वेश्चन टॅकल होऊन जातील. परंतु ह्या ज्या सेक्शन आहेत ग्रामर, मराठी ग्रामर असेल किंवा इंग्लिश असेल किंवा तुमचं कम्प्युटर बेसिस असेल, यामधून तुम्हाला स्कोर किंवा तंतोतंत मार्क किंवा पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवा. 5 ते 6 दिवसांमध्ये फक्त तुम्ही रिव्हिजनवर फोकस करा आणि सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवून त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणजे काय, तर काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतील बघा. आता हे बघा तुम्हाला मराठी, इंग्लिश, GK, जनरल इंटेलिजन्स, ॲरिथमॅटिक आणि कम्प्युटर. त्याचा जो तुमचा सिलेक्टिव्ह अप्रोच असेल, समजा मराठीमध्ये तुम्ही चांगले असाल तर मराठी इतकं पक्कं करा की त्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क यायला पाहिजे. त्यानंतर कम्प्युटरचे बेसिक कीज असतील किंवा तुमचं MSCIT झालं असेल तर MSCITचं बुक येतं, त्यामध्ये तुम्ही विविध क्वेश्चन असतील किंवा आताचे जे शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म ते संपूर्ण क्वेश्चन असतील. अशा स्वरूपाचा सिलेक्टिव्ह अभ्यास तुम्ही इथून करा. म्हणजे तुमचे 10-10, 20 मार्क फिक्स होऊन जातील. तुम्ही जर अॅरिथमॅटिकमध्ये खूप चांगले असाल तर त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. त्यामध्ये सुद्धा क्वेश्चनची लेवल खूप जास्त डिफिकल्ट येणार नाही. तुमचा वय वर्ष असेल किंवा तुमचा ट्रेंड बेस असेल किंवा तुमचा प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन असतील किंवा तुमचे जे आपण म्हणतो त्याला की वयवारी काढा किंवा तुम्ही जे आपण असर्शन असेल किंवा तुमचं सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन असतील, अशा स्वरूपाचे तुमचे जर तुम्ही त्याच्यावर कमांड असेल तर त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणजे तुमचे जे 20 पैकी ते 15 प्लस यायलाच पाहिजे. अशा स्वरूपाचा अभ्यास तुम्ही जर केला, हे 10,
हे 10, हे 20 आणि इंग्लिश 20 असे जे सिलेक्टिव्ह अप्रोच आहेत, म्हणजे तुमचे 60 मार्क जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ह्या फक्त 4 सेक्शनमधून तुम्हाला मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. जनरल इंटेलिजन्समध्ये सुद्धा तुम्हाला 20 पैकी 20 घेऊ शकतात तुम्ही. म्हणजे तुमचे जे आहेत हे जे मार्क आहेत ते तुमच्या हाताचे आहेत. समजा काही विद्यार्थी इंग्लिशमध्ये जर समजा ते कमकुवत असतील तर त्यांनी 20 इथे ॲड जे आहेत ते बौद्धिक क्षमता चाचणी जे करून घ्यायची आहे. म्हणजे 60 पैकी तुम्हाला कमीत कमी तिथं 55 मार्क यायला पाहिजे. मग तुमची जी खरी लढाई असते ती तुमची जी-केमध्ये असते, कारण जी-के जो व्हास्ट सिलेबस आहे त्यानंतर ते 10 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क येतील, इंग्लिशमध्ये तुमचे किती चुकतील, त्यानंतर तुमचे जे अरिथमॅटिकमध्ये तुम्हाला किती मार्क गेन होऊ शकतात, या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही ह्या स्क्रीन टेस्टला फेस करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरला असेल आणि त्याच विद्यार्थ्यांनी जर समजा शिपाईसाठी फॉर्म भरलेला असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती म्हणजे तुम्ही फोकस जे आहे ते अगोदर क्लर्कसाठी व्यवस्थित प्रिपरेशन करा. कारण क्लर्कसाठी जे तुम्ही टायपिंग आहेत, क्लर्कसाठी तुम्ही व्यवस्थित जर वेळ दिला तर तुम्हाला ह्या जे तुमची शिपाई पद भरती असेल त्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत घेता येणार नाही किंवा तुम्हाला तिथं इझी स्वरूपाचे क्वेश्चन वाटू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. काही जे बेसिक आहेत, कम्प्युटर बेसिस असेल किंवा तुमचं मराठी ग्रामर असेल, अशा काही PDF आहेत ज्या मागच्या आपल्या हायकोर्टमध्ये विचारले गेले क्वेश्चनची लेवल असेल ते मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. तिथून तुम्ही थोडंसं पाहून जर घेतलं तर तिथून तुम्हाला 5 ते 10 मार्काचा बेनिफिट नक्कीच मिळू शकतो. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. व्यवस्थित आपलं हॉल तिकीट डाउनलोड करा. आपलं जे एक्झाम आहे, एक्झाम ज्या ठिकाणी आपलं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचा आणि व्यवस्थित आपला पेपर द्यायचा आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. पेपर चांगला द्या आणि मग त्यानंतर तुमची जी पुढची प्रोसेस असेल त्यावर आपण भाष्य करणार आहोत.